काही खाल्लं नाही खाल्लं तरी वजन वाढतंय का बरं? तर आपल्याला चेक करायला हवं की माझ्या थायरॉइड लेवल्स नॉर्मल आहे की नाही. हायपोथायरॉइड मध्ये आयुर्वेदानुसार अग्निमांद्य किंवा मेटाबॉलिझम स्लो होणे हे सगळ्यात महत्वाचं सांगितलंय. आणि तसंही आयुर्वेदामध्ये रोगाहा सर्वापि मंदाग्न म्हणजे शरीरातला अग्नी की जो 13 प्रकारचा आहे हा जर मंद असेल म्हणजे अगदी पचनाच्या क्रियेपासून तुमचा सेल्युलर लेवल पर्यंतचा अग्नी जर कमी असेल तर तुम्ही जे काही आहार घेत आहे त्याचं पचन नीट न झाल्यामुळे त्याचं अल्टिमेट कन्व्हर्जन हे फक्त शरीरामध्ये फॅट्स मध्ये होत आहे. यासाठी उपाय काय कराल? मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी 3 महत्वाचे ड्रग्ज आहे की जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे घेऊ शकता. ते सगळ्यात पहिला आहे त्रिकटू चूर्ण. त्रिकटू चूर्ण तुम्ही रोज जेवणानंतर ताकामध्ये अगदी 2-3 पिंच जरी टाकलं तरी तुमचं मेटाबॉलिझम छान व्हायला मदत होईल. त्यानंतर काही आमपाचन औषधी जसंच आमपाचन वटी असते ही जी तुम्ही जर जेवणानंतर दोन्ही वेळेला चघळून घेत असाल तरी शरीरातील आमाचं टॉक्सिन्सचं पचन होण्यासाठी यांनी मदत होईल. आणि सगळ्यात महत्वाचं काही गुग्गुळकल्प जे तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता आणि तुमचा थायरॉइड कंट्रोलमध्ये आणू शकता.